काश्मीरमधून महाराष्ट्रातील 184 पर्यटक आतापर्यंत राज्यात दाखल झालेत। 184 प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची 2 विशेष विमानं मुंबईमध्ये पोहोचली तर काश्मीरमधून 232 प्रवाशांना घेऊन उद्या आणखी एक विशेष विमान मुंबईमध्ये येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांच्याकडून आढावा घेतलाय, लष्करी रुग्णालयामधील डॉक्टरांशी संवाद साधलाय, तर मंत्रालयामध्ये विशेष कक्ष आणि दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातून देखील समन्वय साधला जातोय। उद्या 232 प्रवाशांना आता मुंबईमध्ये विशेष विमानानं आणलं जाणार आहे। आज देखील राज्य सरकारच्या वतीनं 2 विशेष विमानांच्या माध्यमातून काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप भारतात मुंबईमध्ये परत आणण्यात आलेलं आहे। म्हणून आम्ही 24 तारखेची फ्लाइट बुक केली आणि आम्ही त्यासाठी निघणार त्याच्या आधी हा टेररिस्ट अटॅक आला आणि तेव्हा आम्ही पहलगामला होतो। आम्ही खूप घाबरलेलो। आम्ही 24 तारखेला सकाळी तिकडे जाऊन फ्लाइट पकडणार होतो, पण आम्ही 23 तारखेला रात्रीच गेलो तिकडे श्रीनगर एअरपोर्टला आणि आर्मीच्या सेफ्टीमध्ये आम्ही सेफ फील केलं म्हणून श्रीनगरला थांबलो। आम्ही हॉटेलमध्ये नाही थांबलो त्या रात्री। हा दहशतवादी हल्ला झाला त्यानंतर तुम्ही तिथून निघाला तर तुम्ही स्वखर्चाने आलेला आहात की आमचं ॲक्च्युली आम्ही तिथे लँडस्लाइडमुळे आम्ही अडकलो होतो। 20 तारखेची आमची ट्रेन होती, त्याच्या आम्ही तिथे फिरत होतो आम्ही आणि फ्लाईटचे रेट्स खूप वाढत होते। मग आम्हाला असं करतं 24 तारखेचं आम्हाला फ्लाईट मिळालं होतं आणि मग जेव्हा काल एकनाथ शिंदे जे आले त्यांनी दिलं होतं, पण आमचं ऑलरेडी होतं बुकिंग। मग आम्ही दुसऱ्यांना ते रेफर केलं आणि आम्ही आमच्या तारखेला गेला होता। आम्ही 11 तारखेला गेलो आणि ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळी कुठे होता? आम्ही तिकडेच पहलगामलाच होतो, जवळपासच होतो, पण आम्ही बाहेर नव्हतो तिथे।